मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट ही आता समोर आलेली आहे। ती म्हणजे शासनाने जो काही शासन निर्णय काढलेला होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र महिला असतील, ज्यांना आपला हप्ता पुढे सुरू ठेवायचा असेल किंवा ज्यांचा हप्ता बंद झालेला असेल, त्यांच्याकरता आता ई-के-वाय-सी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि ती ई-के-वाय-सी आपल्याला दरवर्षी ही करावी लागणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की ई-के-वाय-सी हा आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने करू शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी वेबसाईट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल। ओपन झाल्यानंतर येथेच एक पॉपअप विंडो दिसते, जिथे लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। या पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वेबसाईटचा जो काही इंटरफेस आहे तो ओपन होतो। येथे लाभार्थ्याचा आधार कार्ड आपल्याला टाकायचा आहे, जो काही आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे। कॅप्चा कोड फिलअप केल्यानंतर आपल्याला खालील जी काही माहिती आहे ती सत्यापित करण्यासाठी आपल्याला इथे होय म्हणायचं आहे। ती नेमकी माहिती कोणकोणती आपल्याला इथे द्यावी लागणार आहे ते सांगतो। मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यासाठी व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात, याची मी सहमती देत आहे। तर मी सहमत आहेत या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा हा पर्याय आपल्याला इथे दाबायचा आहे। मोबाईलवरती जो काही OTP आला असेल तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं। परत एकदा आपली सहमती द्यायची आहे आणि OTP पाठवा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईल नंबरवरती जो काही OTP आला असेल तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथे आपल्याला विविध जी काही माहिती आहे ती माहिती इथे दिसत आहेत। पहिला जो पर्याय मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत नाही, तर ही मोबाईलवरती करतोय तर इथे विचारलं जात आहे वडिलांचा प्रवर्ग कोणता आहे आणि पतीचा किंवा वडिलांचा जो काही प्रवर्ग आहे तो निवडायचा आहे। अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग किंवा सर्वसामान्य जे असेल तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे। तो निवडल्यानंतर जर खाली दुसरा जो पर्याय आहे तेथे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तर इथे निवडायचं आहे, होय करायचं आहे पहिला पर्याय। त्यानंतर जो काही अजून एक दुसरा पर्याय आहे की आपल्या घरात कोणी सरकारी नोकरदार आहेत का आणि त्याचा पेन्शनचा लाभ घेत आहेत का, तर घेत नाहीत असा पर्याय तर आपल्याला इथे सुद्धा आपल्याला होय हे निवडायचं आहे। म्हणजे दोन्ही पर्याय जे आहेत ते होय निवडायचं आहेत। माझी जी काही कुटुंब आहे त्यातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेते, तो पर्याय होय निवडायचा आहे। घरामध्ये कोणताही सरकारी कर्मचारी नाही आहेत आणि निवृत्तीवेतन पण घेत नाहीत, हे दोन्ही पर्याय हो निवडायचे आहेत। आणि त्यानंतर जो खाली एक चेक बॉक्स आहे इथे जो दिलेला आहे उपरोक्त 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती ही खरी असून खोटी आढळल्यास मी शिक्षेस पात्र राहील, तर ह्या चेकबॉक्सवरती सुद्धा आपल्याला जे आहेत टिक करून घ्यायचे आहेत। आता सबमिट करा या पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जे आहेत आपली ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहेत आणि आपल्याला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर ही सर्वच महिलांकरता आवश्यक, ज्यांचा हप्ता बंद झाला त्यांच्याकरता ही ई-के-वाय-सी करणं आवश्यक आहे।
आणि ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हप्ते सुरू होते त्यांनाही पुढील हप्ते मिळण्यासाठी KYC आवश्यक असणार आहे. तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आलाच तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.